सभेचे माननीय उद्घाटक, आमचे ज्येष्ठ बंधू, भाजपचे नेते माननीय श्रीकांत भाऊ भारतीय, या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय काकाजी, भारतीय जनता पार्टीचे या मंडळाचे अध्यक्ष विशाल, या आमचा हक्काचा की केव्हाही आम्ही बोपापूरला येतो म्हटलं तर भाऊ रोडगे ठेवतो असं नेहमी म्हणणारा ओमप्रकाश, आणि या सगळे गावातील सगळे मामा मंडळी, आजोबा, मावशी सगळ्या, कारण की या गावात आल्यावर एक वेगळ्या प्रकारच्या संवेदना आम्हाला मिळत असतात, वेगळ्या प्रकारच्या आम्हाला आशीर्वाद या गावातून मिळतो. कारण की आम्ही आमच्या आईने केलेले कष्ट बघतोय आणि त्या कष्टाचं चीज करण्याचा आम्ही त्यांचं मुलं म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो. ज्यावेळी आम्ही या गावात यायचो त्यावेळी बाबाच्या दर्शनाला मंदिरात जायचो, आणि त्यावेळी फार लहान असल्यामुळे फार काही लोकांच्या ओळखी नव्हत्या, पण जसं ओळख होत गेली, आम्ही राजकारणात येत गेलो तसं आपल्या सगळ्यांचा परिचय झाला. आणि असं विचारलं की प्रत्येक जण आपापलं गाव दुरुस्त करते, त्यात वाईट काय? आणि मग बोपापूर हे तर गाव आमच्या आईचं आहे, आणि आपल्या संस्कृतीमध्ये आईला तर आपण अनन्यसाधारण महत्त्व देतो, म्हणून त्या भागातला विकास करणं हे तर आपलं कर्तव्य आहे. आणि श्रीकांत भाऊ विधान परिषदेचे सदस्य असल्याने त्यांचा कुठला काही मतदारसंघ एक विशिष्ट नाही, त्यामुळे साहजिकच आईवडिलांचं गाव हाच एक मतदारसंघ आहे, त्यामुळे तिथलं महत्व, तिथला विकास करणं या भूमिकेतून या ठिकाणी या निधीची उपलब्धता श्रीकांत भाऊंनी करून दिली. खरं मला तर अनेक समस्या, अनेक ठिकाणी रस्ते नाहीत. आता आम्ही पण लोक काय मतांसाठी अंतर्गत रस्ते करतो, बाहेरचे रस्ते करावं. आता सुलतानपूर नेतानाचा रस्ता श्रीकांत भाऊ आपण बघितलाय. त्यामुळे गावाची कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, गावाला शहर जोडणारा रस्ता हा नीट झाला पाहिजे, पांदन रस्ते झाले पाहिजे की जेणेकरून शेतातला माल हा ताबडतोब शहरात जाईल, कमी नुकसान होऊन आणि आपल्याला जास्त पैसे मिळेल. आणि म्हणून ह्या रस्त्याचा पण विचार आपल्याला पुढे मागे करावा लागणार. खरं पाहिलं तर आनंदाची बाब आहे की भारतीय जनता पार्टीचा आमदार या ठिकाणी असल्यामुळे श्रीकांत भाऊही त्याला आदेश देऊ शकतात की हे रस्ते लवकर कर, कारण की माझ्या आईचं गाव आहे. खरं पाहिलं तर आता तो रस्ता आपण बघितला, आम्ही येताना बघितलं की नाल्यावरती झाले, रस्ता खाली झाला. मला पावसाळ्यात येऊन बघावं लागेल की खरंच पाणी थांबते का नाही थांबत. त्याचं सगळेजण नाही भाऊ आता काही पाणी थांबत नाही, पण माझ्या हिशोबाने पाणी थांबत असते आजूबाजूला नाल्यावर असल्याने. तर मला असं वाटतं की श्रीकांत भाऊ पालकमंत्री महोदयांना सांगून जिल्हा नियोजन मधून, आणि आता इंजिनियर येतात, श्रीकांत भाऊंनी म्हटलं लोकार्पण तर म्हटलं पण पूर्ण झालंच नाही तर लोकार्पण कसं काय. तर मी ताबडतोब इंजिनियरला फोन केला, मी म्हटलं अर्धा तिथे या कामामध्ये काय असेल तर ते बघून श्रीकांत भाऊंशी चर्चा करा, आणि श्रीकांत भाऊ ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने काम करावं. पण त्याही नाल्याचा विषय जर मार्गी लागत असेल जिल्हा नियोजन मधून 1-2 कोटी रुपये देऊन, तर जो कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आहे त्या लेवलनी जर नाल्या झाल्या तर नाल्या रस्त्यावरचं जे पाणी पावसाचं आहे ते पण त्या नाल्यातून होऊन बाहेर जाईल गावाबाहेर, तर ते अधिक चांगलं आणि अधिक सोयीचं पण होईल. त्यामुळे त्या गोष्टीकडे पण आपण गावकऱ्यांतर्फे आपण सगळ्यांना श्रीकांत भाऊंना विनंती करू की या पद्धतीने आपण केलं पाहिजे. कारण तर इथे प्रत्येक कार्यक्रमाला, उत्सवाला ओमप्रकाशचा फोन येत असतो की भाऊ या. खरं तर ज्यावेळी तो रस्ता झाला त्यावेळी सगळ्या गावकऱ्यांनी म्हटलं होतं की आजीचं नाव द्या त्याला, सगळ्यांचा आग्रह होता. मी म्हटलं बा नाव देता येईल पण ग्रामपंचायतनी ठराव केला पाहिजे. पण ग्रामपंचायतनी ताबडतोब ठराव दिला आणि आज आपण त्या नावाचं आपण लोकार्पण केलं आहे. कारण की आमच्यावर संस्कार जसे आमच्या म्हणजे वडिलांच्या आईचे आहेत तसे आईच्या आईचे पण आम्ही तिला ताई म्हणायचो. कारण की आईला मुलगी नव्हती आणि भाऊ नव्हता, भाऊ म्हणजे बहीण नव्हती आणि भाऊ नव्हता, त्यामुळे ती आमच्याकडेच असायची. त्यामुळे ती इतकी शिस्तबद्ध आणि इतकी स्ट्रिक्ट होती
की आम्ही सूर्यास्तानंतर जर उठलो तर तिच्या मारानेच उठायचं. सूर्य उगवायच्या अगोदर आम्हाला उठायला लागतच आहे. स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे याचा आग्रही होतो. स्वयंपाकामध्ये निपुण होतो. म्हणजे आजही आम्ही त्या चाबुकस्वारच्या घरात भाड्याने राहायचो, तर त्यांचे नातू त्यांचे मुली आजही त्याच्या हातच्या डाळ भाजीच्या आम्ही आजही ती चव आमच्या जिभेची गेली नाही. त्यामुळे अतिशय शिस्त अशी आमची ताई होती. आम्हाला तर आमच्या आजोबांना बघता नाही आलं, पण जे काही शिकलो आम्ही आमच्या आयुष्यामध्ये ज्या शिस्त आल्या असेल, जो नीटनेटका आला असेल, त्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या ताईचा आहे, म्हणजे आजीचा आहे. आणि तीच लाईन घेऊन आता आई, खरं तर आईच्या हातून लोकार्पण करायचा होता, पण आता तब्येत बरी नाही, जवळजवळ 89 वर्षाचं वय आहे. आणि तिच्या हातून न करता आम्ही तिला सांगितलं की आम्ही जाऊन करून येतो. मागच्या वेळी यायचं राहून गेलं आणि आत्ता काल ताईने सांगितलं की जा पहिले ते काम करून घ्या, तो शब्द गावकऱ्यांना दिलाय तो पूर्ण करा. आणि म्हणून आज तो शब्द पूर्ण करायला आम्ही सगळे आलो आहोत. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अशी सगळे मान्यवर, असे सगळे मोठ्या लोकांचा आशीर्वादच आपल्याला पुढे पुढे नेत असतो. संकट अनेक येतात, मग ते संकट मानव निर्मित असेल, ते संकट देवनिर्मित असेल, आणि आपण तर हाडाचे शेतकरी आहोत. एका पावसाने गेलेलं, एक पाऊस नाही आला तरी गेलेलं बघतोय आपण. त्यामुळे संघर्ष आपला डीएनएच आहे. समस्या आपल्यावर येणे आणि त्यातून मार्ग करत पुढे पुढे जाणे हे तर आपल्यामध्येच आहे. पण यासाठी पण आपल्या सगळ्यांवर मोठ्यांचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे असतो. मी अनेक गावामध्ये फिरलो. प्रत्येक एका गावामध्ये एक देवस्थान असं असतं की त्याचा आशीर्वाद त्या गावावर असतो. मग जटांग बाबांचा असो की भगवान श्रीकृष्णाचा असो, तो आशीर्वाद आम्हाला या गावाला पुढे नेतो. अनेक गाव मी बघितले की त्या गावामध्ये विकासच नाही, तिथले लोकही काही म्हणतच नाही, पण सततचा ध्यास विकासाचा. मी तर म्हणतो की विकासाची भूक ही थांबता कामा नाही. एक गोष्टीतून दुसरी गोष्ट आपण मागितलीच पाहिजे, दुसरीतून तिसरी मागितलीच पाहिजे, आणि असं करत 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 आपल्याला विकास साधला गेला पाहिजे. खरं बोलत आता रोड रस्ते वेगवेगळ्या योजनेमधून होत असतात, पण आता या समाजाला टिकवण्यासाठी, या समाजावर वेगवेगळ्या प्रकारची होणारे आक्रमण आहे, सांस्कृतिक आक्रमण आहे, धार्मिक आक्रमण आहे, ते जर थांबवायचे असेल तर आम्हाला आमची तरुण पिढी ही सशक्त, मजबूत, बलवान ही करावी लागेल. या देवस्थानाचा उपयोग फक्त जयंत्या साजरा करण्यासाठी नाही आहे, त्यासाठी केलं नाही. म्हणजे अनेक ठिकाणी आम्हाला असं की भाऊ श्रीमद भागवत आहे आणि महाप्रसाद आहे, आणि मग तो तिसऱ्या दिवशी सांगतो की 200 पोत्याचा महाप्रसाद झाला. पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या गावातली मुलं येऊन हरिपाठ म्हणतात का, आपल्या उपासना पूर्ण करतात का? तर या देवस्थानाचा उपयोग आम्हाला त्या दृष्टीने आता करावा लागला. या मोबाईलने आम्हाला सगळं खराब करून टाकलं. आपल्या मुलाला, म्हणजे आता आम्ही खूप ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्याशी बोलत असताना जर मुलगा चिडचिड करेल तर मोबाईल देऊन देते. तर ही स्थिती आहे. आणि म्हणून आपले देवस्थान हे संस्काराची केंद्र झाली पाहिजे. आपले इथे मारुती जर मंदिर असेल तर बा आता आमच्या गावात लग्न होते म्हणून मारुतीचं मंदिर आहे, कारण की नवरदेवाने जाच लागते. पण असं नव्हतं, बलाची उपासना करायची होती म्हणून मारुतीला उभे होते. तर आपले किती लोक आपल्या गावातले मुलं दररोज व्यायाम करायला जातात, दंड बैठका मारतात, आणि आमच्या गावाचं रक्षण पुढे पुढे आम्हालाच करावं लागणार आहे. आता पोलिसांचा सत्कार केला, त्यांना विचारा गावं किती आणि पोलीस किती आहे. ते सांगेल का भाऊ पोलीस कमी आहे, गावं जास्त आहे, चोऱ्या वाढल्या आहे, स्टार्टर काय घेऊन जाते, मशीना काय घेऊन जाते, काय तुझ्या सगळं घेऊन जाते. मग अशा वेळी आपल्याला आपलीच तयारी करावी लागणार, आपल्याला आपलंच रक्षण करावं लागणार, आपल्या समाजाचं रक्षण करावं लागणार, आपल्या धर्माचं, आपल्या रूढी परंपरेचं रक्षण हे आम्हालाच करावं लागणार आहे. आणि म्हणून आपल्या गावामध्ये व्यायामशाळा, आपल्या गावामध्ये कबड्डीचे गेम असेल ते सगळी झाले पाहिजे. एवढंच करून आता थांबलेलं आपल्याला चालणार नाही.
आता जर आम्हाला आमचं करिअर बनवायचं असेल, आम्हाला जर रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल, तर आम्हाला आता अभ्यास करावा लागतो. आता कुठली परीक्षा द्या, त्याची एंट्रन्स आहे. पहिले असं काही नव्हतं. गेले फॉर्म भरला, परीक्षा दिली, आता त्याची एंट्रन्स आहे. मग तिचा अभ्यास कुठे करेल तो पोरगा? आणि म्हणून अभ्यासिका करणे आपल्या गावामध्ये, त्या मुलांना तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं उपलब्ध करून देणे, या आता आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्हाला यावर पण सुद्धा गावकऱ्यांनी विचार करावा लागेल. सरपंच ताई आहेत, त्या सगळ्या सदस्य आहेत, त्यानंतर ग्रामसेवक महोदय या ठिकाणी आहेत, तर त्यांनी याचा सुद्धा विचार करावा लागेल. मी श्रीकांत भाऊंना विनंती करतो की ज्यावेळेला तुम्ही सभागृहामध्ये प्रश्न मांडाल त्यावेळेला अभ्यासिकेचा विषय करता येईल का, लायब्ररीचा विषय करता येईल का, की साधारणतः ज्या ठिकाणी 5,000च्या वर असेल तर त्या ठिकाणी अभ्यासिका असली पाहिजे, तिथे पुस्तकं असले पाहिजे. आणि जिल्हा परिषदच्या माध्यमाने, पंचायत समितीच्या माध्यमाने कोणीतरी एक ट्रेनर त्या ठिकाणी आला पाहिजे, कोणीतरी या ठिकाणी एक चांगलं भाषण देणारा मोटिवेशनल स्पीकर त्या ठिकाणी आला पाहिजे, अशी स्थिती आहे. आणि म्हणून केवळ जागा हे आपल्या शाळा उघडायच्या आणि पैसे कमवायचे असं नाही, तर समाजाच्या उपयोगासाठी त्याचा विचार झाला पाहिजे, असा सगळा विचार आपण केला. गावाचं राजकारण असेल ना, 2 पार्ट्या असतात, एक इकडे गेली का एक तिकडे पाहिजे निवडणुकीत, तर ते करू द्या, त्याला अडचण नाही. पण निवडणूक झाल्यानंतर या गावाच्या विकासासाठी जो काही निधी ज्या ठिकाणाहून येत असेल तो आणून आपल्या गावाचा विकास केला पाहिजे. कारण की तो निधी हा आपण दिलेल्या टॅक्स मधून असतो, जीएसटीतून असतो. काही घ्या तर जीएसटी ठरलंच आहे, पेन घेतला तरी जीएसटी आहे, काही आणायला गेला तर जीएसटी आहे. म्हणजे तो पैसा आपलाच पैसा आपल्याला भेटतोय. पण तो आपला पैसा आपल्याला जर मिळवायचा असेल तर त्यासाठी गावातली एकी असणे आणि गावातल्या विकासावर काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज ते जे नामकरण झालेलं आहे स्वर्गीय इंदिराबाई व्यंकटेश देव, ते नक्की आपल्या सगळ्यांना कामाची प्रेरणा देत राहील. आणि तो रस्ता मला सांगितलं की 5 वर्ष झाले त्या रस्त्याला, 5-6 वर्ष झाले. आणि 5 वर्षांनी श्रीकांत भाऊ म्हणलं की नाव आपण 5 वर्षानंतर घेऊ, कारण की कामावर लोकांचा विश्वासच नाही चांगला होते म्हणून. 5 वर्षात तर डबल पैसे टाकायला लागते त्याच्यात, पण रस्ता चांगला झाला. आणि म्हणून त्या नावाला साजेसं काम झालेलं आहे. आणि आपण सगळ्यांनी गावातली एकी कायम ठेवून गावामध्ये शिस्त आणून बोपापूर गाव हे आपल्या सगळ्या नावलौकिक करावं. आणि आपण भास्कर तेरे पाटलाचं भाषण ऐकलं असेल, तर त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आम्ही आमच्या गावात करू शकतो का, स्वच्छतेवर, इतर सगळ्या गोष्टीवर, त्या सगळ्या आपण सगळ्यांनी मिळून कराव्या. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण सगळे आलात. आणि कुठल्याही कामासाठी, कुठल्याही समस्येसाठी आम्ही सगळे मंडळी आहोत. तालुका अध्यक्ष आहे, गजूभाऊ आहे, ओमप्रकाश, तर नेहमी फोन, ओमप्रकाशचा फोन आला तर भीतीच वाटते काय सांगितलं, आणि रागही भल्ला भरते लवकर. त्याचं म्हणजे मला वाटतं दाखवत असेल का काम व्हावं म्हणून, पण आम्ही ओमप्रकाशच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तुम्ही त्याच्या पाठीशी उभं राहा, एवढ्या या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.